तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या भाविकाला सिक्युरिटी गार्ड करून धक्काबुक्की। पंढरपूर येथे आषाढी वारीनिमित्त राज्यातून व परराज्यातून भाविक भक्त मोठ्या प्रमाणात श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी येत असतात। एकीकडे मंदिर समिती प्रशासन येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी विविध उपक्रम राबवित परिश्रम घेत आहेत, तर दुसरीकडे आज सकाळपासूनच श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी दिसून आली। दर्शनासाठी थांबलेल्या भाविकांची लांबच लांब रांग पाहायला मिळाली। तासनतास रांगेत थांबलेल्या या भाविकांना सिक्युरिटी गार्डकडून धक्काबुक्की झाल्याची घटना समोर आली आहे। याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। या घटनेबाबत वारकरी पाईक संघाचे हबप वीर महाराज यांनी संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली। त्याबाबत काय म्हणाले वीर महाराज पाहूया। यात्रा सुरू झालेली आहे आणि साधारण 8, 10, 15 तास दर्शनासाठी या ठिकाणी लागत आहेत। 6, 7, 8 बारीचे शेड या ठिकाणी भरलेले आहेत। पाठीमागच्या उज्ज्वला सेतूवरून या ठिकाणी भाविक जात आहेत। मंदिर समितीने या सुरक्षेकरता खाजगी या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत। या सुरक्षा रक्षकाने आणि भाविक यांच्यामध्ये वारंवार तक्रारी होत असल्याचा गेल्या अनेक वर्षाचा इतिहास आहे। मात्र याच्यातून मंदिर समितीने आत्तापर्यंत कुठलाही बोध घेतलेला दिसत नाही। आत्ता नुकतीच या ठिकाणी भाविकांच्या आणि त्या गार्डच्या ठिकाणी तक्रार झालेली आहे, धराधरी झालेली आहे। या प्रकाराची सखोल चौकशी तर झाली पाहिजे। मात्र वारंवार अशा घटना लोक दर्शनाला येत आहेत का मंदिर समितीकडून मार खायला येत आहेत या ठिकाणी मंदिर समितीने स्पष्ट करणं गरजेचं आहे। सदर या ठिकाणी जो कर्मचारी आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। असभ्य वर्तणुकीचा केवळ निलंबन उपयोगाचं नाही। आणि आमची सर्व अधिकारी प्रशासनाला मंदिर समितीला विनंती आहे, तुमच्या एखाद्या कर्मचाऱ्याला थोडंसं कोणी काही बोललं तर तुम्ही काम बंद आंदोलन करता, भाविकांनी दर्शन बंद आंदोलन केलं तर तुम्हाला ते महागात पडणार आहे। त्याच्यामुळं मंदिर समितीने तात्काळ या ठिकाणी सदर कर्मचाऱ्यावरती गुन्हा दाखल मंदिर समितीकडून झाला पाहिजे आणि यापुढे भाविकांना कुठल्याही पद्धतीचा त्रास झाला नाही पाहिजे याची दक्षता घेणं गरजेचं आहे। कायम खाजगी सिक्युरिटी गार्डकडून भाविकांची हेळसांड होते व त्यांना मानहानी त्रास त्यांच्याकडून होत आहे। याबाबत कायम प्रश्न सुटेल असं वाटतं। कायम प्रश्न सुटण्यासाठी मंदिर समितीनं स्वतःची सुरक्षा व्यवस्था निर्माण करणं गरजेचं आहे। ती सुरक्षा व्यवस्था करत असताना व्यवस्थित त्यांना प्रशिक्षित केलेले गार्ड त्या ठिकाणी नेमणं गरजेचं आहे। आज पंढरपुरामध्ये एक म्हण आहे, जसं चौपाळ्यातून गडी उचलला जातो तशा पद्धतीने हे गार्ड उचलले गेलेले आहेत। यांचं कुठलीही पार्श्वभूमी तपासलेली नाही, यांना कुठलंही प्रशिक्षण देण्यात आलेलं नाही। त्याच्यामुळं विना प्रशिक्षण असणारे भाविकांशी असभ्य वर्तन करणारे असे जी गार्ड आहे ते काढले पाहिजे। हा ठेका रद्द झाला पाहिजे आणि मंदिर समितीनं भविष्यामध्ये स्वतःची स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा जी अधिकृत पद्धतीने पोलिसांच्या मार्गदर्शनाखातीर तयार केली पाहिजे। त्याचं कंट्रोल राहिलं नाही असं वाटतं। मंदिर समितीच्या व्यवस्थापनाचा कुठला याच्यावरती कंट्रोल नाही। मंदिर समितीनं मुळामध्ये भाविक प्रथम ही भूमिका धरली पाहिजे। भाविक इथं आले तर या सगळ्या गोष्टीला महत्त्व आहे। तुमच्या दक्षिणा पेट्या भरभरून भरल्या, उत्पन्नाचे आकडे तुम्ही जाहीर करता, पण किती भाविकांना मारहाण झाली, किती भाविकांशी असभ्य वर्तन झालं याचेही आकडे मंदिर समितीनं जाहीर केले पाहिजेत। भाविकांशी कुठल्याही पद्धतीचं, कारण गजानन महाराज संस्थांमध्ये ज्या पद्धतीनं सौजन्याची वागणूक भाविकांना मिळते त्या धर्तीवरती कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे।